कृष्ण हरे हरे. हाड घालायचं रोज काय. हरे राम 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 हरे हरे. बसा स्वामी महाराज. हरे कृष्ण कृष्ण पुंडलिक वरदे हरिठल श्री ज्ञानदेव गंगागिरी महाराज पंढरीनाथ महाराज. पत्रम पुष्पम फलम तोयम. दशमी आज, उद्या एकादशी, परवाच्याला काला, आज बुधवार, उद्या गुरुवार, परवा शुक्रवार, शुक्रवार शुक्रवार परवा 8 दिवस होतील. कार्यक्रमाची सांगता काला परवा शुक्रवारी सकाळी 10 वाजता. उद्या एकादशी आहे. जनसमुदाय आरंभापासूनच इथं फार लोक आहेत. आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पाण्या पावसाकरता आपण प्रार्थना केली देवाची. अजून काय देवाच्या कानापर्यंत प्रार्थना पोहोचली नाही आपली. एखादं पत्र मध्येच हुकतन कुठंतरी जात राजा. प्रार्थना हुकलून कोणीकडे गेले का काय कोणास ठाऊक. देईल देव चाला, जगवील तोच. करी देव तरी काय नव्हे एक का तुम्ही पृथक शिणता वाया. करील देव, नाहीतर या सगळ्या सृष्टीचं समाधान देवा वाचून कोणाला करता येईल. भले विज्ञान युग का असत नाही. माणसाच्या हाती आज काही विज्ञानाचं सामर्थ्य आहे. रावणाजवळ विज्ञानाचं सामर्थ्य होतं. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप काय साधे होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्णाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, दुर्योधनादी, पांडव यांच्याजवळ फार सामर्थ्य होती. विद्या होती त्यावेळेला तशी त्यांच्याजवळ. धनुर्विद्या, 14 विद्या, 64 कला. आजचं युग आहे फार प्रगत युग आहे. पुढच्या आणखी 10-12 वर्षात काय घडतील चमत्कार भगवान जाणे. काही जरी झालं तरी जगण्याकरता, खाण्यापिण्याकरता आपल्याला देवाचा पाऊस पाहिजे, पाणी पाहिजे, पिकलं पाहिजे, उगवलं पाहिजे. अन्नमय प्राण आहे. पाऊस पाडण्याची शक्ती एक देवात आहे. आणि त्याचीच सृष्टी, त्याला जगवायलाच पाहिजे. सध्याची वेळ म्हणजे काही प्रळयाची वेळ नाहीये. प्रळयाच्या वेळेला असं काही घडलं तर मग वाटतं की प्रळयच व्हायचा आहे. मग आता झालाय आरंभ. पण सृष्टीचा प्रळय म्हणजे समाप्ती अशी काही वेळ नाहीये. ब्रह्मदेवाचे 50 वर्ष झालंय आयुष्य, म्हणजे अजून ब्रह्मदेवाचे 50 वर्ष आहेत. म्हणजे सृष्टीचं निम आयुष्य झालं, निम वय झालं तर निम वय आहे अजून. आणि ते काही 1-2 साल महिने असं मोजण्यासारखं नाही आहे. ब्रह्मदेवाचं आयुष्य म्हणजे काहीच्या काही. आपलं आयुष्य म्हणजे त्याला काय, आपल्या आयुष्याला काय महत्व आहे.
चतुर्युग पर्यंतम महर्यात ब्रह्मणो विदु रात्रियुग सहस्रांतांते हो रात्रविदो जनाः. जै चौकड्या सहस्र जाय तर ठाये ठाव वेळची होय, तैसेच सहस्र वरिये पाये रात्री जेत, ऐसे अहोरात्र जेतीचे. चौकड्या कृतत्रेत द्वापार कली ही चार मिळून एक चौकडी, आणि या चौकडीचे 12 तास झाली. तसेच रात्रीच्या या 4 चौकड्या म्हणजे 12 तास. आणि चौकडी म्हणजे एक युग, आणि तसे 4 युग, आणि एका युगाचं हजारो वर्षाचं आयुष्य आहे. सांगायचं तात्पर्य अजून ब्रह्मदेवाचं निमायुष्य राहिले. करील देव, जगविल सगळ्याला, देईल पाणी. एरवी तरी त्याच्यावर भरवसा ठेवून राहिल्याशिवाय गती काय. आणि काही चालत नाही अशाच वेळेला तर म्हणायचं असतं की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. काय करणार आपण, समजा मोठा प्रयत्नवादी आहे काय आणि काय उगा आपल्या ठेविले अनंते. काय ठेविले अनंते, अरे माणूस वाटेल ते करू शकतो, ठेविले अनंत म्हणजे उगा असं काय उगा नेबडाटासारखं बोलायचं वगैरे. अनंतानं परमेश्वरानं हात पाय दिले, बुद्धी दिली, कर्तृत्व पाहिजे, कर्तबगारी पाहिजे अंगामध्ये. ठेविले अनंते काय, आळशानं म्हणावं ठेविले अनंते तैसेची राहावे. माणसाच्या अंगात जर शक्ती आहे, सामर्थ्य आहे, तर वाटेल ते करू शकतो माणूस. गोष्ट खरी आहे. मग काय वाटेल ते करू शकतो, तर पाण्यानं म्हणावं पाऊस आता द्या ना, पाहिजे सगळ्याला. काही चालत नाही ना. मग ज्या वेळेला माणसाचं काहीच चालत नाही अशी ज्या वेळेला वेळ येते, त्याच वेळेला म्हणावं की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. देईल देव चला करील परमात्मा, करील परमेश्वर. आपल्या अंगात जेवढं सामर्थ्य शक्ती आहे तेवढ्याचा उपयोग करावा. आपली शक्ती संपल्यानंतरची परिस्थिती ठेविले अनंते तैसेची राहावी. अंगात शक्ती आहे, सामर्थ्य आहे, वाटेल ते करता येतं. पीठ आहे, तिखट आहे, मीठ आहे, चटणी आहे, भाजी आहे, आमक आहे, धमक आहे, तमक आहे, चूल आहे, पाणी आहे, सगळे काडी आहे, स्टोव आहे, गॅस आहे पुन्हा, आणि सगळी सामग्री उशाला घेऊन तो जो म्हटला की त्याला भूक तर लागले, पण आता ठेविले अनंते तैसेची राहावी. मग आता अनंत येऊन भाकरी भाजील काय याच्या. सामग्री या वेळेला आपल्याला करता येतं, तिथं अनंत कशाला. आपल्याला जे आपल्या शक्तीकडून होत नाही, इतर कोणीही करू शकत नाही, फक्त करतो तर ईश्वर करतो. मग अशा वेळेला ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जोपर्यंत करता येतं, अंगात धमक आहे, शक्ती आहे, लात मारून त्याचं पाणी काढीन, तोपर्यंत अनंताला देवाला कशा करता त्रास द्यायचा आहे. आपल्या शक्तीचा आपण कधी उपयोग करणार. आपल्या हातानं बोजा उचलतोय तोपर्यंत आपल्या हातानं उचलून डोक्यावर बोजा घ्यावा, उचलतच नाही. दोन्ही हातानं कणून कुंथून उचलून थकून दमून बसला, मग आता मात्र दुसऱ्याची अपेक्षा करावी, कोणीतरी येईल उचलून देईल. आपल्या शक्ती तोकडी पडली, कमी पडली,
आणि जिथं जगाची शक्ती कमी पडते तिथं मग आता ठेविले आनंद ते तेशेचे राहावे याच्याशिवाय गती कोणती आहे. पण आपली जोपर्यंत शक्ती आहे सामर्थ्य आहे तोपर्यंत मात्र अनंतावर ढकलू नये, देवावर ढकलू नये. पडतोय कुणीकडे कुणीकडे कुणीकडे, भारतात सुद्धा पाऊस पडतोय कुणीकडे कुणीकडे. 150 खेडे कुठं असे व्यापले ते पुराण कुणीकडे. भारतात सुद्धा पाऊस आहे, इतर प्रांतात इतर भागात. हिमालयात दरडे कोसळल्या, माणसं अडकले, मरायचे प्रसंग पुरे येतात नदीला. फक्त आपला हाच भाग काय असेल तो असेल भगवान जाणे. हा नगर जिल्हा आहे, काही औरंगाबाद जिल्ह्याचा भाग, काही नगर जिल्ह्याचा भाग, काही सोलापूर जिल्ह्याचा भाग, कुठं असा थोडाफार नाशिक जिल्ह्याचा भाग. गंगेला इकडच्या पावसाचा अजून पाणी नाही हो. पाणी येऊन गेलं मध्यंतरी गंगेला, डोक्या एवढं पाणी येऊन गेलं, परस 2 परस. पण ते वर पाऊस पडला, धरणं भरले आणि राहिलेलं पाणी सोडावं लागलं. ते पाणी आपल्या गंगेला आलं. जरा पावसाचं कुठं आलंय, आपल्याकडे पाऊस नाही. द्यायला पाहिजे देवानं. जरा देवानं तरी जन्म तर दिला, सृष्टी तर निर्माण केली, मग त्याला बघा असं त्याचं नरड दाबू दाबू नरड दाबू दाबू नरड दाबू दाबू मारायचं. म्हणजे आता देवाला तरी देवासारख्याला शोभत काय. आता जो अडाणी अज्ञानी असेल, कळत नाही, तर त्याची द्या गोष्ट सोडून. पण देव असं कसं करतोय? देव तरी कशाचं करतोय? देव आपल्या कर्माचं फळ आपल्याला देतो. हे सृष्टीमध्ये कर्मच असं आहे की हे असे सुख दुःखाचे तारखे बसतायत. थोडाफार पाऊस पडतो, हे काही थोडेफार लोक चांगले त्यांच्या नशिबानं पडतोय. आपण भजन इकडं करतो, पण या भजनाच्या पुण्याचा पाऊस दुसरीकडं चालू आहे. जे पाप करतात तिकडं पाऊस चालू आहे. कशा करता? त्यांना जगवायची काळजी. आपण तर जगूच कशावर आहे कसंही, पण ते बाकीचे जगवले पाहिजेत ना. जे घरात जास्त उन्हाळा असतं का नाही त्याच्यावर जास्त लक्ष असतं. सगळ्यापेक्षा त्याला जास्त सगळ्या सोयी त्याच्या जास्त असतात उन्हाळ्याच्या. तसं जगात सृष्टीमध्ये जे उन्हाळा असतील त्याची सोय देव अगोदर करतो. नाही तर मग ते मंदिर बिंदर देव ठेवीत नाहीत ना मग जाग्यावर. बुरे को खुदा डरे. जो तो ज्याच्या त्याच्या नशिबानं खातो. त्यांचं पूर्वीचं पुण्य असेल, आज जरी पाप असलं तरी. आपलं आज पुण्य असलं तरी पूर्वीचंही काही आपल्याला भोगायचंही नाही. ते पाप करीत असले तरी त्यांचं पूर्वीचं काय असेल पुण्याचं फळ भोगत असतील. तात्पर्य सृष्टीमध्ये चालू आहे कमी जास्त. आपल्याकडे पाऊस यायला पाहिजे. येईल, देईल देव तेव्हा येईल. गरम तर तसं वाटतोय पाऊस येईल. काल परवा जवळून गेला हो. फजिती होऊ नये आपले म्हणून थोडासा अजून तिकडून तिकडच जातोय. पण आमची फजिती परवडली बाबा. एकदाच ये. घटकाची फजिती होईल पण ती जन्माची निश्चिती होते ना खाया प्यायची. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. मी भक्तांना दिलेलं पान फूल फळ खातो. असं भगवान म्हणतायत. भक्तांना दिलेला खातो.
जगात भक्त तर आहेतच, ऐसे सकळ जगदंबर निखेळ श्रद्धेचाच केवळ ओतला असे. श्रद्धामयोयम पुरुषा. माणूस म्हटलं की श्रद्धा आहे, देवावर श्रद्धा आहे, चांगल्या गोष्टीवर श्रद्धा आहे. संगतीनं माणूस बिघडतो, नाही तर माणूस एकदम काही बिघडलेला जन्माला येतो असं काही नाही. भक्त तर आहेत आणि भगवान तर सांगतात की मी भक्तानं काही जरी दिलं तरी मी त्याचं खातो. आपण देवाकडे जा, काही त्याला खायला घालून पहा, खातो का नाही ते बघून घ्या अनुभव. देव खात नाही, आपला तरी अनुभव नाहीये आपलं देव खातो म्हणून. पण इथं तर ज्ञानेश्वर महाराज सांगतायत श्लोकाचा अर्थ बरं का. मग निसिंभा उल्हासे मजार पावयाचे निविसे फळे एक आवडे तैसे भरतयाचे हो. कसला का फळ असत नाही, मी खातो. मग म्हणजे काय, ओवीच्या आरंभाला मग आलंय. मग निसिंभा उल्हासे, मग मी सांगन. मग मी सांगन म्हणजे मगच्या अगोदर काहीतरी, मग मी बोलन, मग मी सांगेन, मग मी येईन, मग तुम्हाला कळेल खरं काय आहे ते. म्हणजे मगच्या अगोदर काहीतरी असतं, नंतर मग हा शब्द येत असतो. एकदम मग कसं, माणसाला माणूस भेटलं म्हणजे मग एकदम मग म्हणतो का. काय गोष्टीला धरूनच मग मागच्या प्रसंगाला धरून मग शब्द आला म्हणजे याच्या मागे काहीतरी आहे. मग म्हणजे इतक्यानंतर, अशानंतर. तू पास झालास ना, मग तुला घोडा घेऊ, नाही तर गाडी घेऊ, नाही तर मोटरसायकल घेऊ. कधी तू पास झालास ना, मग शब्द कधी आला त्याच्या मागे काय, तू पास झालास ना, मगच्या अगोदर हे तू पास झाल्यानंतर आलो. तसं इथं श्लोकाच्या खाली एकदम ओवी आहे. मग निसिंभा उल्हासे मजार पावयाचे निमिषे फळे एक आवडे तैसे भलतयाचे होते. एकदम मग. वर श्लोक पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तिपर्वतम अस्नामी प्रयतात्मना. श्लोक आहे, श्लोकाच्या खाली एकदम मग निसिंभा उल्हासे. आणि श्लोकात आरंभ शब्द पत्रम राहिलं बाजूला, पुष्पम राहिलं बाजूला, फलम राहिलं बाजूला. आणि त्या श्लोकावरची टीका ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग. आता मग म्हणजे काय, मग याचा अर्थ खातो. मी खातो, गोष्ट खरी आहे, पण कोणा भक्ताचं मी खातो, कोणा भक्ताचं खातो. मी खातो एवढं तुम्हाला सांगितलंय, त्याच्यावरून भक्ताचं खातो. पण भक्त कोणता, कसला, कसा. स्वतःला भक्त म्हणून घेतलं म्हणजे झालं का. भक्त म्हणून अवघड आहे काय, भक्त होणं अवघड आहे का म्हणून अवघड आहे. म्हणायला काय खर्च लागतो, होणं अवघड आहे.
भक्त ही अवस्था आहे. भक्त हा शब्द आहे, पण तो शब्द एका अवस्थेचा आहे. भक्त म्हणजे ती अवस्था आहे का? भक्त म्हणजे काय? भक्ताचं मी खातो. भक्त कोणते? भक्त काही एका रीतीचा भक्त आहे. जगामध्ये भक्त काय एका प्रकारचे आहेत, काय एका रीतीचे आहेत. जो कोणी असा होऊन मग मला अर्पण करेल त्याचं मी खातो. मग असा जो कोणी होईल, असा जो कोणी असेल, मग मी त्याचं खातो. मग असा जो कोणी असेल तो भक्त. तो असा म्हणजे कसा? असा म्हणजे कसा? येर बहुत जोडती किरीटी जायची भजने भोगासाठी. जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. आशेचा अंधार, आशाच्या अंधारानं ज्यांची दृष्टी मंद झालेली आहे. दृष्टी मंद झाली म्हणजे स्पष्ट दिसत नाही, चांगलं दिसत नाही. आणि मग ते ज्याची दृष्टी मंद आहे ते, आणि ज्याला आशा आहे, आशेने दृष्टी मंद आहे म्हणजे यांच्या अंतःकरणात आशा आहे. अशा भक्ताचं खात नाही हो. हे बहुत जोडती किरीटी अर्जुना. अरे रगड भक्त आहेत ना, जयांची भजने भोगासाठी. भोगासाठी भजने आहेत. देवासाठी आहेत का भोगासाठी आहेत? देवासाठी असलं तर त्याचं खातो का त्याला भोगासाठी करतो ते खातो का? ते परमार्थ फार बारीक आहे, सूक्ष्म आहे, सांगत असतो तुम्हाला. पंढरीचा पांडुरंग विठोबा आमचे वारकरी भक्त पंढरीचे. हल्ली पंढरी वाढली, आपला सप्ताह नाही का वाढला? चौकडच यात्रा दिंड्या वाढल्या. कोणा एका गावचे 10 जण मिळतात की दिंडे काढतात, 10 जण जमतात की दिंडे काढतात. लोक रस्त्याने खाण्यापिण्याची सोय करतात. मग काय बिघडलं दिंडी काढायला? लोक सोय काय करतात म्हणून चैनीनं मजेनं हौसे गौसे नवसे हे भक्त आहेत. कोणी हौसेचे भक्त, कोणी नवसाचे भक्त, कोणी कशाचे भक्त. गौसे म्हणजे काही गाठोडं सापडलं की गवसलं, लांबवलं, पळवलं, चालत झालं. गौसे म्हणजे चोरच म्हणा की. मग आम्ही हे काय भक्त झाले हो? अशांची गर्दी आहे चौकड. कुठेही जा, पंढरीला गेले तर असेच आहेत, आळंदीला गेले तरी असेच आहेत, बेटात आले तरी असेच आहेत. चौकड माणसं असे आहेत. नुसता भक्त म्हणून घेतो. लोकांनी म्हटले, लोक म्हणते एखाद्या वेळेला तो स्वतःला म्हणून येईल मी भक्त म्हणून. हे नाकाच्या शेंडापासून शिंडीपर्यंत गंध लावतात. पुन्हा मुद्रा बिद्रा देतात ठासून, ठसठसीत. पुन्हा खांद्यावर पताका आहे, पडशी आहे, गळ्यात टाळले, चाललं भजन करीत.
लोकांना दिसतोय आणि तो म्हणतो मी भक्त आहे. दिसला म्हणजे भक्त असतो, तो तोंडाने म्हणतो म्हणजे भक्त असतो काय? तो भक्त म्हणून घेण्यावर आहे, स्वतः म्हणून घेण्यावर आहे, स्वतःला म्हणण्यावर आहे काय? पतिव्रता असते. नुसता पतिव्रता म्हणून घेतल्यानं, नुसता भक्त म्हणून घेतल्यानं, नुसता दास म्हणून घेतल्यानं, नुसता सेवक म्हणून घेतल्यानं सेवक होत नाही. एक बाई कुठं तरी खेड्याला अशी कुटीत होती. साळी कुटीत होती. काही सण आहे उद्या, घरच्या साळी लागली कुटायला उकळात मुसळानं. गावातलीच दुसरी शेजारीनं आली नाही भेटायला. हे साळी कांडी ती दना 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 ती आली एक भेटायला. साळी कुटता कुटता तिचा नवरा जवळच होता, साळी कुटणारीचा. त्याने काही पाणी मागितलं. पाणी मागितल्याबरोबर साळी कुटताना तिचा हात गेला होता वर. त्यावेळेला त्याने अगं पाणी दे, पाणी दे म्हटलं की तिथंच मुसळ सोडलं तिनं. पाणी दे म्हटलं की मुसळ असंच सोडलं की निघाली की घरात गेली. तांब्या भरलं की पाणी. ती दुसरी आली होती, तिने अगो बाया अगं तुझं मुसळ कशानं ग असं वर राहिलं? पाणी द्यायचं झालं, बेचारा गेला नवरा निघून. लागली बोलायला, अगं तुझं मुसळ वर कसं रे? लाग म्हणे मी पतीची सेवा करते माने येत बारे, मी शब्दाचं उल्लंघन करीत नाही का? ते पाणी म्हटल्याबरोबर तिथंच मुसळ सोडलं मी. काही पती बोलला की मी लगे ते करते. ते मी पतीच्या सेवेला कधी अंतराय करीत नाही, वेळ लावित नाही, तिरस्कार नाही. पतिव्रता धर्म आहे हा. त्याच्यावर मुसळ राहिलं म्हणे. पतिव्रता धर्म काय तर म्हणे, त्याला टायमाला जेवायला जेवण म्हटलं की जेवायला द्यायचं, पाणी म्हटलं की पाणी द्यायचं, झोपायचं म्हटलं की अंथरून घालायचं, चहा म्हटलं की चहा, काय पाव बिस्कुट म्हटलं की पाव बिस्कुट. मग याच्यात काय कठीण आहे म्हणे? पतिव्रतेमध्ये असं आहे तरी काय कठीण म्हणे? मी पतीची सेवा करते म्हणे, त्याच्या योगानं असं मुसळ राहिलं. बरं आता तिनं आपलं जे घडलं ते बिचारीनं सरळपणानं बोलून गेली. ती चांगली माणसं सरळ असतात, थोडेसेच माणसं कपटी असतात, ते सरळ नसतात. ते वर आत एक, वर एक, तोंडात एक, ओठात एक, पोटात एक. त्याच्यात काय ग म्हणे पतिव्रता, आणि त्याच्यात काय ग अवघड म्हणे? मी सुद्धा आजपासून झाले म्हणे पतिव्रता. गेली घरात, नवरा झालाय बा, मी सांगतो तसं वागायला पाहिजे. बघा पतिव्रता अगोदरच दिली धमकी ठेवून, मी सांगाल तसं वागायला पाहिजे. पहा म्हणे जा आपल्या इथं गाय आहे, कोण आहे सांगायचं तात्पर्य काय? वाजतो गेले नवऱ्याला, हो ऐकलं का म्हणे? काय आजपासून मी पतिव्रता आहे म्हणे. बर मग याच्यापूर्वी काही बोलायचं नाही म्हणे, याच्यापूर्वी आणि त्याच्यापूर्वी.
मी सांगतो तसं वागायचं. आजपासून मी पतिव्रतेचा धर्म स्वीकारलाय. आपल्या घरात गाय आहे एक, रानाचा अंगवत कापून गायला चारा घेऊन या, म्हणजे गाय चारा खाईल, दूध होईल. आले भारा घेऊन, आल्या आल्या लगे एकदम म्हणायचं पाणी दे, ताण लागली. तुम्ही ताण लागली पाणी दे म्हटल्याबरोबर मी पाणी देईल. साळे काढताना बरोबर मुसळ वर जाईल त्यावेळेला बोलायचं, त्याला वाटलं काय जरा कठीणच दिसतोय मामला आज. गेला त्यानं आणला भारा, धपकन दिला टाकून. अरे म्हणे मी रानातून आलो, मला तहान लागली, पाणी दे. ती कांडीतच होती. पाणी दे म्हटल्याबरोबर येणं काय केलं की असं मुसळ वर नेलं आणि दिल सोडून दे, असं टाळक्यात पडलं तिच्या का नाही. त्या पतिव्रतेला चक्कर आलं पडली तिथंच. याला पाणी प्यायच्या ऐवजी त्यानं पाणी आणलं, पाणी पी पाणी पी पाणी पी. आता काय म्हणावं याला. आता पतिव्रता असं याला म्हणतात का पतिव्रता. ती तिची नक्कल करायला गेली. तिचं वर मुसळ गेलं, नवऱ्यानं पाणी मागितलं, बरोबर वर्षभर मुसळ राहिलं, त्यानं सोडूनच दिलं. आणि म्हणे काय तर म्हणे मी पतिव्रता आहे म्हणून असं मुसळ वर राहा म्हणे, मी सुद्धा पतिव्रता म्हणे. मग दिलं नवऱ्याला सांगून, आज नवऱ्या नाही ऐकलं बिचारा, तर काय करता. आयुष्य घालवायचं एकत्र, नाही ऐकावं तर. काही ठिकाणच्या बाया फार कठीण असतात. ते ज्याची त्याला अनुभव असतील तेच जाणून. पतिव्रता म्हटली म्हणून घेऊन तसं स्वतःला समजू लागली. पतिव्रता झाली का. त्याच्यात काय म्हणे, पाणी मागितल्या बरोबर एकदम पाणी द्यायला उठायचं, मुसळ सोडलं. अगं बाया, तुझ्या मनावर असतो का पतिव्रता धर्म. वागण्याचा आचरण करण्याचा धर्म आहे का पोर खेळ आहे काय तो. लगे वर मुसळ गेलं की त्यानं मागितलं गेलं की मुसळ वर राहिलं, याला पतिव्रता म्हणत असतात का. मुसळ वर राहत असतं काय. भक्त आम्ही म्हटलो स्वतःला, भक्त म्हटलं आणि भक्त होत असतो काय. अल्लाबाद चोर स्वतःला भक्त म्हणत नाहीत का. भक्ताचे सोंग घेत नाहीत का, साधूचे सोंग घेत नाहीत का. भक्त म्हणविता वाटे गोड परी भजन मुद्रा अति अवघड. भक्तीचे अंतर अति गूढ, नकळे उघड श्रुती शास्त्रा. भक्ती एवढी सोपी आहे का. कोणी स्वतःला भक्त म्हटला म्हणजे तो भक्त असतो, होऊ शकतो असं नाहीये. म्हणणं सोपं आहे, होणं फार अवघड आहे. अंगी बांधणं अवघड आहे. भक्त म्हणून कोणाचे भक्त, देवाचे. भक्त म्हणजे देवाला पटलं पाहिजे हा भक्त आहे म्हणून, का आपण आपली पाठी लावायचे भक्त दांडगी. आम्ही स्वतःला आम्ही मोठे महान संत आहोत, आमच्या नावाचे आम्ही पाठी लावले. पाठी लावले म्हणजे काय होतं, आम्हाला म्हणून घेतो आम्ही आमच्या हातानं, असा अर्थ नाही त्याचा.
देव म्हणतो का? भक्त आहो आम्ही, हे देवानं मान्य केलंय का? देवाला पटलंय का? ज्याचा भक्त म्हणून घेतो आपण त्या देवाला भक्त मान्य झाला पाहिजे. देवानं भक्त म्हटलं तर भक्त, देवाला आवडला तर भक्त. देवाचा आणि याचा काही संबंध नाही. आडनाव संत. मंगळवार आला की चालला खाटखूट खाटखूट कोणीकडे तिकडं. मांस आणतो खातो, आडनाव संत आहे. मग संत आडनाव साधू, आडनाव संत. काही लोक घरात संसार प्रपंच, काही लोक महाराज म्हणतात घरातल्या माणसाला. ते घरात एक महाराजही असतो. महाराज कुठे गेले? महाराज गेले इकडे. महाराज कुठे गेले? महाराज गेले तिकडं. आणि महाराज काय करतात? महाराज जुगार खेळतात. अहो धंदा आहे तो. नाव महाराज आहे. प्रेमानं कोणी बोलू लागलं महाराज 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 तर महाराज तर महाराज. चला, लोकांनी महाराज केले का हे कृतीनं महाराज झाले. महाराज हा शब्द स्वतःला नुसतं नाव लावून घेतलंय का? त्या महाराजाचा जो अर्थ आहे त्या अर्थाचा यांचा काही अर्थार्थी संबंध आहे का? अर्थाचा संबंध असावा लागतो, त्याला महत्व आहे. नुसत्या शब्दाला म्हणून घेण्याला काय महत्व आहे? चला, लबाड लोक असतात. आणि असे तर जगामध्ये फार आहे. मग त्याने दिलेलं खातो काय देऊ? स्वतःला म्हणून घेतात पुष्कळ. अहो फसवणारे फार आहे जगामध्ये. साधू संत महात्मे महाराज म्हणून स्वतःला जगात मिरवणारे आणि फसवणारे फार आहेत. पंढरी इकडे तिकडे यात्रा असते. त्र्यंबकेश्वर, आळंदी, पंढरी, देऊ. घाटावर काही आंधळे बसत असतात. काही वेळेला लोक आंधळ्याला कोणी धान्यच देतात, शेंगदाणे देतात, कोणी पेढे वाटतात, कोणी लाडू करून आणतात. ते आंधळ्याला वाटतात. ते घाटावर बसलेले असतात. आता एका माणसानं 100-50 रुपयाचा खोर्दा करून आणला. आपलं काय ते असतं, कोणाचं काय नवस, कोणाची इच्छा, कोणाचे काय पैसे वाटेत चाललं. आंधळे बसतात. डोळे असतात पण झाकून बसायचं म्हणजे झाला आंधळा. तिथं जोपर्यंत मागायला बसलाय तोपर्यंत डोळे झाकायचे. मग आंधळ्यामुळे ते सगळ्याला टाके टाके जातात. चला, असा एक आंधळा बसलेला. त्याला कुठे जायचं होतं, त्यानं दुसरा एक आंधळा होता शेजारी. त्याला आणलं बोलवणे, पाहिजे तर माझी इथं बैस म्हणे, तू माझ्या जागेवर. डोळे झाकून आंधळ्याचं रूप घेऊन बैस म्हणे, मला काम आहे, मी करून येतो. तो हा आंधळा गेला नको दुसरीकडे कामाला. त्याच्या जागेवर दुसरा बसला, डोळे झाकून बसला. आला एक जण. जाता 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 त्यानं 10 पैसे टाकले हातावर. आंधळा असतो. 10 पैसे टाकले. पैसे टाकीत चालले 10 पैसे. त्यानं पाहिलं तर ते मऊ लागले. ओ म्हणे, हे पैसे काय दिले म्हणे असे मऊ? आम्ही तू आंधळा, तुला दिसले कसे? मी जरी आंधळा असलो तरी खरा आंधळा आहे का म्हणे मी? मग मी बदली आंधळा आहे म्हणे, बदली. इथला जो आंधळा आहे त्याच्या जागेवर मी बसलेलो आहे घटकाभर. मी आंधळा नाही, आंधळ्याच्या जागेवर आंधळा होऊन बदली बसलोय त्याच्या. मग तो पहिला तोही आंधळा म्हणे, तोही आंधळा नाही म्हणे. तो कुठे गेला?
तो गेला म्हणे इकडे, आपेसात जाऊन तो पैसे भरून येईल म्हणे बँकेला आता. अरे त्याच्या, आणि तो आंधळा गेला तर तोही आंधळा नाही आणि हाही आंधळा नाही. आणि बसलेत कसे हो, आंधळे म्हणून बसलेत ना. आंधळा नसताना आंधळा म्हणून बसतोय, आणि मी खरा आंधळा नाही बदली आंधळा आहे म्हणतो त्याच्या जागेवर. आणि तो सुद्धा आंधळा नाही, तो सुद्धा माझ्यासारखाच आहे. म्हणजे डोळे असताना आंधळ्याचे सोंग घ्यायचे, तसं भक्त नसताना स्वतःला भक्त म्हणून घ्यायचं. हे सोंग नाही झालं का? स्वतः सोंग धारण करतात महाराज. भक्त एवढं सोपी गोष्ट आहे काय? भक्त सोपी गोष्ट नाहीये. म्हणून भगवान कोणी भक्त म्हणून गेले आणि त्याचं खाईल. आणि जगामध्ये असे भक्त तू ऊत आलाय म्हणून घेतात ते भक्त आहे का देवाला आवडणारे खरे भक्त आहेत? देवाच्या आवडीचे खरी भक्त कुठे आहेत हो? नुसते म्हणून घेतात. म्हणवी ती ऐसे ऐक तो संत न देखीचे होत डोळा कोणी. तुकाराम महाराज सांगतात की जे म्हणून घेतात ते आम्ही ऐकतो कानानं. अमुक संत आहेत, तमुक संत आहेत, तमुक संत आहेत, पण माझ्या डोळ्याला मात्र एक संत खरा संत दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात. आणि त्यांना गुरु करायचं होतं तर आयुष्यात एक संत भेटलाच नाही त्यांना. तुकाराम महाराजांना संत नाही भेटला गुरु करायला. आणि जो भेटला तो त्यांच्या अगोदर 30 वर्ष इथून निघून गेलेला, 30 वर्ष अगोदर गेलेला तो भेटला. तोही पुन्हा झोपेत, तोही स्वप्नात. स्वप्नात गुरु भेटला. 30 वर्षापूर्वी असणारा आज नाहीये हयात, आणि तो 30 वर्षापूर्वीचा स्वप्नात भेटला महाराज. आणि तो त्यांनी गुरु मानला, पण त्यांच्या हयातीत जवळपास खरा संत त्यांना गुरु भेटला नाही ना हो. सत्यगुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेवला कर. भोजना मागती तुप पावसेर पडला विसर स्वप्ना माझी. काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेची. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. स्वप्नात भेटले. मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश. मला स्वप्नात गुरु भेटले उपदेश केला, पण तो मी मानला. मानियला मानला मी तो. म्हणजे जागृतीत गुरु नाही भेटले. भोजना मागती तुप पावसेर पडिला विसर स्वप्न माझी. अहो स्वप्नात भेटले तूप मागितलं आणि गडबड गोंधळ काय पटकन निघूनही गेले. कशाची त्यांना घाई होते त्वरा होते भगवान जाणे. माझ्याकडून त्यांची तेवढी इच्छा आहे पूर्ण नाही करता आली. म्हणजे स्वप्नात भेटले जागृतीत भेटले नाही. संत एवढे अवघड आहेत असा त्याचा अर्थ आहे. सांगतोय कसा करता मी. तुकाराम महाराजांच्या सारख्याना त्यांच्या हयातीत संत भेटू नये म्हणजे संत सोपे आहेत का? देव भेटतोय ज्याला त्याला संत भेटत नाही महाराज. तुकाराम महाराजांना देव भेटला, पांडुरंग भेटला, संत कुठे भेटतोय?
देव भेटणं सोपं आहे, पण संत भेटणं अवघड आहे. आणि संत भेटल्याशिवाय देव भेटून काही काम होत नाही. वाईट नाहीये, पण जे काम व्हायला पाहिजे ते होत नाही ना. गुरुकडून तरी देवच भेटायचा, आणि गुरु शिवाय तरी देवच भेटला. पण गुरुकडून देव भेटला तर सार्थक आहे. गुरु वाचून देव भेटला तर त्या गुरुचा उपयोगही होत नाही. पांडुरंग काय भेटत नाही, पांडुरंगाचा उपयोग होत नाही. सांगायचं तात्पर्य, जगात संत पुष्कळ आहेत म्हणून घेत आहेत. भगवान कोणाचंही खातो का? मग निस्सिम भाव उल्हासे. मग म्हणजे असं झाल्यानंतर, असं असल्यानंतर. असं म्हणजे कसं? या लागी शरीर सांडो वाकीचे, सकळ गुणाचे लोण उतरीजे, संपत्ती मद सांडीजे कुरवंडे करुनी. अर्जुना, माझ्याकडे यायचं झालं तर, माझी प्राप्ती कोणाला पाहिजे असेल तर, माझी भेट कोणाला पाहिजे असेल तर, माझं दर्शन कोणाला पाहिजे असेल तर, मी उपचारे कोणाही नाकळेगा. कोणत्या उपायाने भेटतो काय मी? उपायानं भेटत नाही. उपायानं सगळं भेटतं. उपायानं भेटतं ते जड. परमात्मा चीज आहे आणि उपाय आपल्याजवळ जड आहेत. जड उपायानं चीज परमात्मा कसा भेटावा? चिद परमात्मा जड उपायानं कसा भेटेल? पैसा अर्पण करणं जड आहे. आणखी काही आपण नैवेद्य अर्पण करू जड आहे. जड वस्तू दिल्यानं त्याच्या मोबदल्यात चिद देव भेटेल का? चित स्वरूप सच्चिदानंद स्वरूप भगवान परब्रह्म परमात्मा परमेश्वर तो भेटत नाही कशानच. आजपर्यंत माझ्या करता कित्येकाने प्रयत्न केले. मी उपचारे कोणाही नाकळेगा. कोणत्या उपचारानं मी प्राप्त होतो का? कोणत्या उपायानं मी प्राप्त होतो काय? उपचारानं उपायानं मी प्राप्त होत नाहीये. आजपर्यंत माझ्या प्राप्ती करता वेदाला मी कळेना, सनकादिकाला मी कळेना. लंगोटी लावून रात्रंदिवस भजन करतायत सनकादिक. त्यांना मी कळत नाही, वेदाला कळत नाही. मी एवढा मोठा ज्ञानी. कोणी कोणत्या घमेंडीने जर माझ्याकडे येत असेल, जीव आहे तिथे घमेंड आहे. घमेंड म्हणजे अभिमान आहे, गर्व आहे. मनी हा गर्व नसावा रे, प्राण्या राम भजावा रे. मनी हा गर्व नसावा रे. कशाचाच गर्व नसावा. देवाकडे जाताना नुसतं ढोंगणाला वरून सोहळं लावलं, वरच्या सोहळ्याला काय करता? आत मलिन वर सोळ. जे निर्मळ पाहिजे ते निर्मळ पाहिजे. वर निर्मळ आणि आत गदळ. भगवान माझ्या करता कित्येक प्रयत्न करतात. त्यांना त्यांच्या प्रयत्नानं मी कुठे त्यांना प्राप्त होतो. भगवान शंकरासारखे
माझ्या प्राप्ती करता ज्यानं कैलासाला लाथ मारली, स्मशानात राम 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 जप करीत बसलेला आहे, त्या शंकराला सुद्धा मी लवकर प्राप्त होत नाही. जेत शंभूचे तप न पुरे, लक्ष्मीचे थोर पण न सरे, तेत प्राकृत हेंदरे केवी जाणू लाये. बाकीचे प्राकृत आहेत सामान्य, आणि हेंद्रे म्हणजे तुच्छ आहेत. सामान्य तुच्छ जे आहेत ते मला काय ओळखतात, माझ्यापर्यंत काय येतात. शंकराच्या भगवान शंकरा सारख्याची तपश्चर्या जिथं पुरी पडे ना, एखादा कोणत्या मी असा मी येऊ मी तेव्हा करून अशा एखाद्या घमिंडीने येऊ लागला माझ्याकडं, तर त्याला माझी प्राप्ती होणं शक्य नाही. त्याला कोणकोणत्या घमिंडीनं कोणकोणत्या घमिंडीनं येईल. देवाची प्राप्ती नाही होत त्याला. शंकराला कुठं प्राप्ती. म्हणून भगवान सांगतात, एवढ्या करता अजून तो राम 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 करीत बसला, आणि माझं पायवणी तीर्थ मस्तकावर धारण केलं. भगवान शंकराच्या मस्तकाची गंगा आहे. गंगा हे भगवान विष्णूच्या पायाचं तीर्थच आहे ना होते, मस्तकावर धारण केलेले भगवान शंकराने. माझे पायवणी वाहे माथा. भगवान शंकर माझं पायवणी म्हणजे पायाचं पाणी, तीर्थ म्हणून भगवान शंकर मस्तकावर धारण करतो. ती आहे गंगा. ती गंगा कुठली आहे? चरणी गंगा जन्मली. कोणाच्या? भगवान विष्णूच्या. वामनानं आपलं रूप व्यापक केलं, मग पार एक पाऊल कोणीकडे गेला, तिथले ते गंगा त्या पावलाच्या स्पर्शानं म्हणजेच पावलामुळं खाली आली. मग पायाचं तीर्थ नाही झाली का? ती भगवान शंकरांनी डोक्यावर धरली. चरणी गंगा जन्मली, अहिल्या उद्धरली, नामे प्रतिष्ठा पावली गिरिजा. सांगायचं तात्पर्य केवढा मोठा तपस्वी महात्मा आहे. शंकरासारखा तपस्वी जगात कोण आहे दुसरा? दाखवाना बसवाना त्याच्या बरोबर हा एक आहे म्हणून. कोण जवळात ठेवी जाईल सुळ पाणी, तोही अभिमान सांडून पायवणी मस्तकी वाहे. अभिमान टाकला शंकरानं. भगवान विष्णूच्या पायाचं तीर्थ मस्तकावर धारण करतोय म्हणजे कुठं अभिमान आहे शंकराला? अभिमान सांडून पायवणी माथा वाहे. भगवान शंकराला सुद्धा मी शंकर आहे अशा कैलासपती आहे, सृष्टीचा संहार करणारा आहे, एक शक्ती आहे, सामर्थ्य आहे. अशा घमेंडीनं देव कुठं शंकराला प्राप्त होतोय? अंगाला भस्म फासलं भजन करीत बसले, पायवणी डोक्यावर धारण केलंय. किती नम्रता किती लीनता आहे, काही ताळमेळ आहे का? असा शंकर जेत शंभूचे तप न पुरे, त्या शंकराची तपश्चर्या सुद्धा माझ्यापर्यंत यायला पुरी पडत नाही. तो शंकर सुद्धा माझ्याजवळ एकदम धाडकन येऊ शकत नाही. लक्ष्मी समुद्र मंथनातून निघाले, 14 रत्न निघाले. कोणी 14 म्हणतील, कोणी 7 म्हणतील, काही म्हणतील. पुराणात एक वर्णन असतं, 17 पुराण 18 पुराण आहेत.
कोणी काय वर्णन करतं, कोणी काय वर्णन करतं. पुराण सगळे व्यासाचेच आहेत. कोणी 14 रत्न म्हणतात, कोणी 7 म्हणतात. सांगायचं तात्पर्य, समुद्रातून लक्ष्मी निघाली. लक्ष्मी पारिजातक सुरा धन्वंतरिश्च चंद्रमा. समुद्र मंथनातून निघाले. देव दानवाने मंथन केलं. काही वस्तू निघाल्या म्हणजे देव दानव वाटून घेत असत. सुरा दैत्यांनी घेतली. अमृताचा वाद निर्माण झाला. ते मोहिनीचं रूप धारण करून देवानं ते देवाला वाटून टाकलं. बाकीची सुरा पाजली दैत्याला, अमृत पाजलं देवाला. काही रत्न निघाले. उच्च श्रवा घोडा निघाला, कुठं हाती निघाले. कोणी 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 लांबवले, पळवले. लक्ष्मी निघाली ना हो. जड वस्तू ठीक आहेत, पळवल्या कोणी कोणी. पण आता लक्ष्मी म्हणजे काही जड नाही. एक तेजस्वी दैदिप्यमान एक सुंदर अशी स्त्री आहे. समुद्र मंथनातून निघालेली आहे. समुद्र लक्ष्मीचा पिता आहे. लक्ष्मी कन्या आहे समुद्राची. समुद्रातून निघाली ती. शंखही समुद्रातून निघाला. शंख आपला समुद्रातून निघालाय तरी पण शंखाच्या नशिबी जे भॉ 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 भॉ. लक्ष्मीची दुनिया जग पूजा करते, शंख आपला बसला ओरडत. आणि लक्ष्मीचा भाऊ आहे ना शंख. दोन्ही जर समुद्रातून निघाले तर एकाची योग्यता काय आणि एकाची योग्यता काय. म्हणून दोन्ही एका ठिकाणी जमले तरी मोठे सारख्या योग्यतेचे होतात असं नाही ना. असं कुठंय मग. शंखो रोदिती भिक्षार्थी. भिकारी लोक येतात, तोंडात शंख भो 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 भो. पोटा करता शंख ओरडतोय. आणि त्या शंखाची बहिणी लक्ष्मी तिच्या मंदिर काय, लोक काय, तिचे हृदयात पूजा करतात. फलम भाग्यानुसारता. काय त्या लक्ष्मीचं भाग आणि शंखाचं भाग्य चालतं. शंख भाव 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 करीत फिरतोय. आणि लक्ष्मीची तर लोक पूजा करू करू पूजा करू करू पूजा करू करू बेजार झाले. लक्ष्मी निघाली. देवदानवाच्या पंक्ती बसल्या. लक्ष्मी ज्याला वरील त्याची लक्ष्मी. एक पंगत देवाची, एक राक्षसांची, दैत्यांची. हातात माळ आहे. अशा 2 रांगा आहेत. प्रत्येक जण टवकारून बघतोय लक्ष्मीकडे की हीच आता माझ्या इतकं याच्या सुंदर कोण आहे. लक्ष्मी निश्चित मलाच वरणार, मलाच वरणार, मलाच वरणार म्हणून जो तो असा ऐटीत अप टू डेट बसवतोय का नाही विचारूच नका. आता राक्षस तर राक्षसच होते काय. त्यांचे थोबाड ते पाण्यासारखे होते काय. दारू पिणारे थोबाडाला माशा घोंगावतात. दारू पिऊनही लोकांनी. लक्ष्मी डावलून गेले ना. मग हल्लीच्या दारुड्याच्या गळ्याला मिठा मारेल का लक्ष्मी. एवढे मरते कर्तबगार राक्षस त्याला लक्ष्मीने वरलं का. मग हल्ली लोक जर दारू पितील ते त्याला लक्ष्मी कशी वरेल. लक्ष्मी कशी टिकाल. लक्ष्मी पळून जाईल, निघून जाईल, रुसून जाईल.
दारुड्याजवळ लक्ष्मी राहणार नाही म्हणून दारू पिऊ नका. दारू पिऊ नका. लक्ष्मीची जर काही इच्छा असेल तर लक्ष्मी स्थिर राहावी, टिकावी, यावी, मिळावी, भेटावी. संसार लक्ष्मीशिवाय कशाचा आहे? डोंबल्याचा. संसार म्हटलं की लक्ष्मी पाहिजेच. आणि जिथं लक्ष्मीला वास्तव्याला राहण्यासारखी जागा असली तर लक्ष्मी राहील. लक्ष्मी कुठेही राहत असते काय? जिने इंद्र चंद्र फेटाळले ते बाकीच्या जवळ राहिलो होते लक्ष्मी. माझ्याच गळ्यात माळ घालील, माझ्याच गळ्यात माळ घालील. इंद्र गेला, चंद्र गेला, ब्रह्मदेव गेला, गेले एक 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 एक.